एकाच वेळी 22 मुलांचं अपहरण. एका दिवसात त्याने सगळ्यांच्या घरी पत्र पाठवलं, ते पण एकाच वेळी. कसं शक्य आहे हे? शुभम म्हणाला. सर, हा एकटा नाहीये, ह्याच्यासोबत अजून लोक असतील जे मिळून हे सगळं करतायत. तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये एक माणूस आला. हवालदार त्याला आत येऊ देत नव्हते, पण तो ऐकत नव्हता. शुभमने केबिनच्या आतून त्या माणसाचा आवाज ऐकला आणि बाहेर आला. बोला, काय झालं? सर, खूप महत्त्वाचे बोलायचं होतं. हो, बोला, काय झालं? त्या माणसाने खिशातून पत्र काढलं आणि ते शुभमला दिलं. शुभम पत्र बघताच शॉक झाला. सर, अजून एक पत्र? अजिंक्य पटकन बोलला. नाही सर, माझा मुलगा घरी आहे, त्याचं अपहरण नाही झालं. हे ऐकताच अजिंक्य आणि शुभम चक्क नजरेने त्या माणसाकडे आश्चर्याने बघायला लागले. हो सर, माझा मुलगा घरीच आहे. माझा मुलगा पण त्याच शाळेत आहे, पण आज मी त्याला शाळेत पाठवलं नाही. पण जेव्हा सकाळी मी ही बातमी ऐकली तेव्हा मी पण घाबरलो. नशीब माझं की मी त्याला आज शाळेत पाठवलं नाही. पण मग मला ते न्यूजमध्ये जे सांगत होते पत्राबद्दल ते आठवलं आणि मी पण घराच्या बाहेर येऊन सगळीकडे बघितलं, तेव्हा मला हे पत्र भेटलं सर. अजिंक्य आणि शुभम हे ऐकून एकमेकांकडे बघू लागले. शुभमने ते पत्र त्या माणसाकडून घेतलं. धन्यवाद तुमच्या मदतीसाठी. आता तुम्ही घरी जा, गरज पडल्यास बोलवू आम्ही तुम्हाला. शुभमने मग ते पत्र वाचलं आणि मग अजिंक्य समोर बघू लागला. अजिंक्य, काय कळलं तुला? अपहरण करण्याच्या आधीच ह्याने बहुतेक काल रात्री सगळ्यांच्या घरी पत्र लिहून पाठवले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांनी त्या मुलाचं अपहरण केलं, पण एक मुलगा राहून गेला. सर, म्हणजे त्याने आधीपासून हा प्लॅन केला होता. एक्झॅक्टली. अजिंक्य आणि शुभम बोलत होते तेव्हाच एक ऑफिसर आला. सर, ती बस आणि तो ड्रायव्हर सापडला गोरेगावच्या इथं. अजून मुलाबद्दल काहीच पुरावा भेटला नाही. आणि सर, एक बॅड न्यूज आहे, ड्रायव्हर जिवंत नाही राहिला. शुभम हे ऐकताच अजिंक्यला घेऊन पटकन क्राईम सीनवर गेला. तिथं पोहोचताच शुभमने बघितलं की ड्रायव्हर बसच्या इथून 10 मीटरच्या अंतरावर पडला होता. त्या ड्रायव्हरच्या डोक्यावर लागलं होतं आणि खूप रक्त वाहून गेलं होतं. बस खाली होती, बसमध्ये कोण नव्हतं. शुभमने आजूबाजूला सगळीकडे बघितलं, पण मुलांचा काहीच पत्ता लागला नाही. शुभमने तो पूर्ण एरिया सील करून टाकला आणि नाकाबंदी लागू केली. मुंबईमध्ये सगळीकडे आधीच नाकाबंदी करून झाली होती. अजिंक्य, ह्यावेळेस तो आपल्या हातातून गेला नाही पाहिजे. पूर्ण दिवस निघून गेला आणि तशीच रात्रही. शुभम काही पुरावा लागेल यासाठी पूर्ण रात्र स्टेशनमध्येच होता आणि अजिंक्य पण घरी गेला नाही. शेवटी त्याचा मुलगा पण बेपत्ता होता. सकाळ झाली. एक हवालदारने केबिनमध्ये येऊन शुभमला उठवलं. सर, उठा. सर, सकाळ झाली. शुभम नुसतंच झोपेतून उठला होता तेव्हाच अजिंक्य वृत्तपत्र घेऊन आत आला. सर, हे बघा. शुभमने वृत्तपत्र बघितलं. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, जेव्हा पोलीस आपल्याच मुलाला सांभाळू शकत नाहीत तर ते दुसऱ्या मुलांना कसं वाचवतील. पुढे त्याच वृत्तपत्रामध्ये त्या ड्रायव्हरच्या मारण्याची बातमी होती. तेव्हाच केबिनचा टेलिफोन वाजला. शुभमने फोन उचलला. ACP शुभम कडवाईकर स्पीकिंग. मिस्टर ACP, काय चाललं आहे? आधी एक, मग परत एक, आणि मग लॉटरी. एकदम 22 मुलं आणि काहीच आता पता नाही किलरचा. आणि वरून तो एक पोलीसवाल्याच्या मुलाला उचलून घेऊन गेला. आणि तुम्ही काय करताय बसून? सर, आम्ही प्रयत्न करतोय. शुभम, मला आता प्रयत्न नकोय, परिणाम हवा. दिल्लीवरून प्रेशर येतोय. आधीच मीडियाचा खूप प्रेशर आहे. लवकर काय तर कर, नाहीतर ट्रान्सफर ऑर्डरसाठी रेडी राहा. असं म्हणत समोरून फोन कट झाला. शुभमने रागात फोन ठेवला. सर, काय झालं? होम मिनिस्टरचा फोन होता. त्यांना वाटतं की आपण इथं बसून टाळ्या वाजवतोय. च्या माईला. शुभम अगदी रागात बोलला. हे सावरकर, कसली बोंबाबोंब आहे रे? शुभमने हवालदारला विचारलं. सर, बाहेर मीडियावाले जमले आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. सकाळपासून समजावतोय त्यांना, पण कोण ऐकत नाहीये. ह्यांच्या आईला. असं कसं ऐकत नाही? शुभम रागात बाहेर गेला. सर, थांबा सर. अजिंक्य आणि बाकी शुभमला थांबवत त्याच्या मागे गेले. शुभमला बघताच सगळ्यांनी प्रश्नांची एक मोठी माळ जणू शुभमच्या गळ्यात फेकली आणि शुभम एकदमच रागात ओरडला.
नाही भेटलं अजून काही. चालू आहे प्रयत्न. हे बघताय ना. शुभमने अजिंक्य समोर इशारा केला. त्याचा मुलगा पण गायब आहे. रात्रीपासून इथंच आहे तो. आणि तुम्ही लोक नुसती मजेदार बातम्यासाठी. सर, ते आमचं काम आहे. किलरला पकडू शकले नाही याचा राग आमच्यावर का काढताय? रिपोर्टमधली एक मुलगी बोलली. कोण बोललं हे? समोर येऊन बोल. समोर ये ना. शुभम अगदी रागात बोलला. ती मुलगी समोर आली आणि बोलली, सर, नेहमी नो कमेंट्स बोलून उत्तर देणं टाळणं हे चांगलं आहे. आणि वरून इथं मीडियावर ओरडताय तुम्ही. तुम्ही जे करताय ते तुमचं काम आहे आणि हे आमचं. सो इतकं ओव्हर रिॲक्ट का करताय? शुभम त्या मुलीला बघून शांत झाला. एक क्षण बस तिला बघतच बसला आणि मग बोलला, रानू तू? हो सर, मी. शुभम रानूचा हात पकडून तिला आत घेऊन आला. शुभम, काय करतोय? बघताय सगळे. ते जाऊ दे, पण तू इथं कशी काय? आणि हे काय रिपोर्टर? वाटलं नव्हतं मला की परत भेटशील तू कधी. हां, तुला तर असंच वाटेल ना. बोलताना रानू थोडा रागात बोलत होती. बरं जाऊ दे, सोड. मग माधवी कशी आहे? माधवी? ती चांगली असेल, पण मला का विचारतोय? मग तुला नाही तर कोणाला विचारू? तिच्या नवऱ्याला विचार. सर, ही घ्या चहा. एक हवालदार मध्ये शुभमला चहा देऊन गेला. ऐक, मॅडमसाठी पण एक कप आण. होय, आणतो. तिच्या नवऱ्याला. म्हणजे व्हॉट डू यू मीन? नाव जस्ट डोंट टेल मी ब्रेकअप झालं वगैरे. काय म्हणतेस? मला एक सांग, तुम्हाला खरंच वाटायचं का की माझं आणि तिचं काही चालू आहे? मग काय, नेहमी माधवी नुसतं शुभम शुभम करत बसायची. तू पण तर तिच्या मागे फिरत असायचास. बघ, मी तिला नेहमी ॲज अ मैत्रीणच ट्रीट केलं. इनफॅक्ट तुला तर माहीतच आहे की मी कॉलेजमध्ये सगळ्या मुलींबरोबर फ्रेंडली होतो. हो, माहीत आहे, पोरींचा लाडका. काय काय म्हटलीस तू? बरं, ते जाऊ दे. ऑन अ सिरियस नोट, किलरबद्दल काही माहिती भेटली का? काहीच नाही, आणि काही सुचत पण नाहीये. आतापर्यंत 24 मुलांचं अपहरण झाले. नेमकं कळत नाही की काय करू. शुभम, ह्या किलरला सोडू नकोस. होईल तेवढं लवकर पकड. काय मदत हवी तर मी आहे, पण प्लीज. हो रानू, सोडणार तर नाही त्याला. बरं चल घरी. आलीच आहेस तर माझ्या बायकोला भेटून जा. नको शुभम, नंतर कधी. नंतरला खूप अंतर असतं ग. चल, माझ्या मुलाला पण बघून घे. शुभम म्हणाला. रानू हे ऐकून शॉक झाली. सिरियसली? मीन्स मुलगा पण झाला? जाम फास्ट आहेस यार तू. आणि मला सांगितलं पण नाहीस ना तू. तुला सांगायला होतीस का तू जागेवर? ना कधी फोन मेसेज काहीच नाही. तुझा नंबर पण नव्हता. कसं कळवू तुला? शुभम बोलता बोलता रानूला गाडीजवळ घेऊन गेला. दोघे गाडीत बसले आणि घरी आले. घरी येताच जसा राजश्रीने दार उघडलं. शुभू, काय आहे हे? रात्रभर घरी आला नाही, वरून फोन बंद करून बसला होता. तेवढ्यात राजश्रीचं रानूवर लक्ष गेलं आणि ती शांत झाली. अगं माझी राणी, आधी बघ तर सोबत कोण आलंय. राजश्री थोडी लाजली आणि मग रानूला म्हणाली, सॉरी, माझं लक्ष नव्हतं. इट्स ओके. शुभमने दोघींची ओळख करून दिली. शुभम आणि रानू येऊन बसले. मी चहा घेऊन येते. शुभम, यार वा, म्हणजे तू खरंच राजश्री सोबत लग्न केलंस? हीच ना तुझी प्रीती जिच्या मागे लागला होता? हो, हीच. राजश्रीने जाताना ऐकलं. वा, ग्रेट. बरं, मुलगा कुठे आहे तुझा? आता तो शाळेत गेला असेल. म्हणजे तो एवढा मोठा झाला की शाळेत जाऊ लागला? हो, मग 6 वर्षाचा आहे तो. आमर नाव आहे त्याचं. हा बघ त्याचा फोटो. शुभमने आमरचा फोटो रानूला दाखवला. राजश्री चहा घेऊन आली. तिघांनी एकत्र चहा पिला आणि भरपूर गप्पा मारल्या. चल मग शुभम, मी निघते. थांब, मी येतो सोडायला तुला. नको नको, दमला आहेस तू खूप. रात्रभर घरी पण नव्हता आला. आराम कर, मी जाते. अरे येतो की मी. अहो, ती जाते म्हणते ना, मग कशाला एवढं फोर्स करताय? म्हणजे तुम्ही पण आराम करा ना. हो शुभम, रेस्ट कर तू, मी जाते. बरं ठीक आहे, चल बाहेर सोडून येतो. शुभम रानूला सोडून आला. परत घराच्या आत येतच होता की त्याचा फोन वाजला. शुभमने फोन बघितला. हा कुणाचा नंबर आहे? तेवढ्यात राजश्रीने शुभमला हाक मारली. शुभम, चल थोडं झोपून घे. हो थांब आलो.
म्हणत शुभमने फोन उचलला. हॅलो. समोरून कोणच काही बोलत नव्हतं. एकदम शांतता. शुभम पण शांत झाला, काहीच बोलला नाही. तेव्हाच समोरून आवाज आला, सान्य. हे ऐकताच शुभम शॉक झाला. ज्या किलरला तो शोधतोय त्याने स्वतःने समोरून फोन केला. बोल. शुभम अगदी रुबाबदार आवाजामध्ये बोलला. अरे तुम्ही तर खूप नॉर्मल बोलताय. मला वाटलं हिरोसारखा थोडा डायलॉग वगैरे माराल, पण काय पूर्ण मज्जाच गेली. ज्या दिवशी तुला मी पकडेन ना तेव्हा दाखवतो तुला खरी मजा काय असते. अहो सर, राहू द्या. घाबरलो. तो किलर फोनवर असं म्हणत हसायला लागला मोठमोठ्याने. हास कुत्र्या हास. ज्या दिवशी समोर येईल ना मी, रडता पण नाही येणार तुला. सर, सध्या तर तुमची रडायची पाळी आली आहे. असं किती दिवस अजून लपून राहशील? सर, लपायचं असतं तर मी फोन का केला असता तुम्हाला? माझी तर इच्छा आहे की तुम्ही पकडा मला. काय आहे की तुमच्यावर ना मला जास्तच विश्वास आहे. तुम्ही जसं तुमच्या मुलाला सांभाळताय ना तसे बाकीचे लोक करत नाही सर. आई वडील असूनही नीट काळजी घेत नाही. आणि म्हणून मग मी. त्यांनी वाक्य पूर्ण केलं नाही आणि मोठमोठ्याने हसायला लागला. म्हणून तू त्यांना उचलून घेऊन गेलास, अपहरण केलंस त्यांचं, त्यांना मारलं. हे बोलता बोलता शुभमची बोबडी वळली. नाही सर, तसंही ते मरणार होते. मी त्यांना मारलं. मग काही चुकीचं केलं का? तुझी चुकी. तू एकदा समोर ये फक्त, मग दाखवतो तुला. शुभम अगदी रागात बोलला. सर, मी ना वाघ आहे. माझ्या मर्जीशिवाय शिकार करत नाही आणि गुफामधून बाहेर पडत पण नाही. कसला वाघ? साल्या कुत्रा आहेस तू, कुत्रा, ज्याला भुंकता येतं फक्त. बरं, कुत्रा तर कुत्रा, पण समजून घ्या की आता कुत्रा पिसाळला आहे आणि आता जे मी चावणार ते तुम्हाला झेपणार नाही. एवढं म्हणत त्या किलरने फोन ठेवून दिला. शुभम पटकन जाऊन गाडीत बसला आणि घरातून निघाला. राजश्री त्याला मागून हाक मारत होती, पण शुभमने काही ऐकलं नाही. गाडी चालवताना शुभमने अजिंक्यला फोन केला. अजिंक्य, माझ्या पर्सनल नंबरवर शेवटचा फोन कोणाचा होता त्याची डिटेल मला हवी आहे. पटकन मला एक्झॅक्ट लोकेशन सेंड कर आणि तू पण पोच तिथं. शुभमने एवढं सांगून फोन ठेवला. थोड्याच वेळात अजिंक्यचा मेसेज आला. त्याने लोकेशन पाठवली होती. शुभम पटकन तिथं पोहोचला, पण तिथं कोण नव्हतं. तेव्हाच अजिंक्य तिथं आला. सर, काय झालं? इतक्या अर्जंट बोलावलं. तो नंबर त्या किलरचा आहे का? हो अजिंक्य, ज्या माणसाला आपण इतक्या दिवसापासून शोधतोय, चामारी, आज त्याने स्वतःहून कॉल केला होता. वरतून मला चॅलेंज केला त्याने. त्याच्या तर आईचा. सर, मी त्या नंबरची पूर्ण डिटेल्स काढायला लावली आहे. तो फोन शेवट याच लोकेशनला होता, मग डिॲक्टिवेट झाला इथंच. सर, आपण स्टेशनला पोचू, तोपर्यंत आपल्याला डिटेल्स मिळून जातील. अजिंक्य, आधी इथं सर्च टीम लाव, बघ इथून आपल्याला काही भेटतं का. हो सर, मी करतो. अजिंक्य आणि शुभम स्टेशनला आले. संध्याकाळ झाली. सर्च टीम पण परत आली. काही सुगावा भेटला नाही, पण तेव्हाच सिम कार्डची डिटेल्स आली. अजिंक्य ते बघून शॉक झाला. अजिंक्यला असं बघून शुभमने विचारलं, काय झालं अजिंक्य, तुझा चेहरा का असा? म्हणत शुभमने डिटेल्स बघितली आणि ते बघताच स्वतः शुभमला पण मोठा धक्का बसला. अजिंक्य, हे कसं शक्य आहे? मी म्हणजे, अरे माझ्या नावावर कसं काय हा सिम? सर, आयडिया नाही, पण डिटेल्सच्या हिशोबाने तर हे खरंच आहे. शुभमला काही सुचत नव्हतं की नेमकं काय करावं. शेवटी अजिंक्यने आग्रह केल्यामुळे तो घरी आला. रात्र झाली होती. शुभम खूप थकला होता. घरी पोचताच तो कोणाशी बोलला नाही आणि जाऊन झोपला. सकाळ झाली. बुधवार 23 जानेवारी 2019. शुभम सकाळ होताच स्टेशनला आला. अजिंक्य, काय अपडेट? सर, सिम कार्ड ज्या दुकानातून विकला गेला आहे त्याचा पत्ता लागला, पण नेमकं कोणी घेतलं ते नाही माहीत सर. आणि अजून हेही क्लिअर नाही झालं की तुमच्या नावावर त्याने हा सिम घेतला कसा. अजिंक्य, आज बुधवार आहे. शनिवारपर्यंत मला त्याला काहीही करून पकडायचं आहे. हो सर. अजिंक्य सॅल्यूट करून बाहेर जात होता. तेव्हाच, अजिंक्य थांब, वहिनी कशी आहे आता? आहे सर, ठीक आहे आता. सारखा मुलाला आठवत असते. सध्या मी तिला तिच्या आईकडे ठेवलं आहे. अजिंक्य, हवं तर सुट्टी घे. नको सर,
जोपर्यंत माझा मुलगा मला भेटत नाही मला सुट्टी नको सर. शुभमने अजिंक्यला आश्वासन दिलं आणि शांत केलं. तेव्हाच मे आय कम इन सर. अरे रानू ये ना. ये बस. शुभम आणि रानू बसले. शुभम, ऐकायला असं आलं की काल तुला त्या किलरने स्वतः कॉल केला. शुभम हे ऐकून रानूकडे बघायला लागला. रानू बघ, पर्सनल लाईफ एका बाजूला आणि प्रोफेशनल लाईफ एका बाजूला. बघ, हा केस खूप सेन्सिटिव्ह आणि इम्पॉर्टंट आहे. आधीच मीडियामध्ये खूप चर्चेत आहे. आय डोंट वॉन्ट टू लीक एनी सिंगल डिटेल अबाउट दिस केस, सो प्लीज. ओके. पण तू चिडतोय का शुभम? मी जस्ट नॉर्मली विचारलं आणि मी इथं तुझी मैत्रीण बनून आली आहे, रिपोर्टर बनून नाही. सो प्लीज. बरं, चहा पिशील? शुभमने शांत होऊन विचारलं. शुभम, त्याने तुला खरंच फोन केला होता? शुभमने थोडा विचार केला आणि मग बोलला. हो, केला होता. शुभम, तुला एक सांगू का? हां, बोल ना. हा जो कोण आहे ना, त्याचा उद्देश लपून राहण्यात किंवा फक्त मुलांचं अपहरण करून त्यांना मारून खाण्याचं नाही आहे. ही वॉन्ट टू गिव्ह अ मेसेज टू ऑल. त्याला बहुतेक लोकांपर्यंत काहीतरी पोचवायचं आहे. तुला म्हणायचं काय आहे हे बघ, तुला समजून जाईल. रानूने तिच्या पाकिटातून एक पत्र काढून शुभमला दिलं. शुभमने ते पत्र घेतलं आणि उघडून वाचलं. नमस्कार मॅडम, लहानपणी शाळेत पत्रलेखन स्पर्धेमध्ये मला कधी पुरस्कार नाही भेटला, म्हणून मी आता सारखं पत्र लिहून माझ्या आवडत्या लोकांना पाठवतो. काय माहीत कोणाला माझं पत्र आवडलं तर खुश होऊन तो मला पुरस्कार पण देईल. मग आता तुम्ही सांगणार की मी तुम्हाला पत्र का पाठवलं, तुम्ही मला कसे आवडतात. तर सोपं आहे, तुम्हाला जो आवडतो तो मला पण आवडतो. यस, राईट, तोच ज्याचा विचार तुमच्या मनात आला. आता काल मी स्वतः बोललो त्यांच्याशी, पण आतापर्यंत त्यांनी हे शोधून काढलं असेल की सिम कोणाचा होता, कुठून घेतला वगैरे वगैरे. हा, परत त्याला मी फोन किंवा कॉन्टॅक्ट केला असता, पण माझा इगो, मॅडम, इगो हर्ट होईल. आता तो समोरून माझ्याशी कॉन्टॅक्ट करत नाही तोपर्यंत मी समोर येणार नाही. म्हणून तुम्हाला पत्र लिहिलं मी हे कळवायला की आज फक्त बुधवार आहे, पण सोमवारचा माझा प्लॅन ठरला आहे. मग तुमचा काय प्लॅन आहे? सान्य. पत्र वाचताच शुभमच्या रागाचा पारा खूप चढला होता. रागाने लाल पिवळा झाला तो. म्हणून मी इथं आली शुभम, आणि हवं असतं तर मी हे पत्र माझ्या ऑफिसमध्ये देऊ शकली असती, पण सध्या मला हे तुला देणं जास्त इम्पॉर्टंट वाटलं. शुभमने प्रेमाने रानू समोर बघितलं आणि बोलला, सॉरी आणि धन्यवाद. शुभम, ह्याला नक्की हवं काय आहे हेच तर समजत नाहीये रानू. ह्याला जर हवं असलं असतं तर हा फक्त अपहरण करून गप बसला असता, कोणाला कळलं नसतं. पण हा असं पत्र लिहून लोकांना काय सांगायचा प्रयत्न करतोय. मला एक सांग शुभम, तू हे नाव नीट वाचलं जे पत्रामध्ये लिहिलं आहे ते? काय सान्य? हो. तुला ते थोडं विचित्र नाही वाटलं? वाटलं तर, पण त्याच्याने काय फायदा आहे? शुभम, सान्य नाव नाहीये, पण आपल्या हिंदू धर्मात शनिवारी जर मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला तर त्याला संस्कृतमध्ये आपण सान्य असं म्हणू शकतो. इट मीन्स बॉर्न ऑन सॅटर्डे. बहुतेक ह्या नावामागे काहीतरी आहे. बहुतेक त्याला पकडण्याचा लिंक इथूनच भेटेल. शुभम, तो ह्या नावाने पत्र पाठवतोय आणि अपहरण फक्त सोमवारी करतो. म्हणजे काहीतरी एक लिंक आहे जी आपल्याला भेटत नाहीये. एक्झॅक्टली रानू. शनिवार आठवड्यातला शेवटचा वर्किंग दिवस आणि सोमवार पहिला दिवस. शुभम, ह्यात काहीतरी लिंक आहे. बघ, तू थोडं डोकं लाव. शुभम ह्या सगळ्यांचा विचार करत होता आणि मग त्यांनी अजिंक्यला हाक मारली. अजिंक्य आत आला. हो सर, बोला. अजिंक्य, मला सांग, तुझ्या मुलाचा जन्म कधी झाला होता? आय मीन, कुठचा वार होता त्या दिवशी? अजिंक्यने थोडा विचार केला, मग बोलला, सर, बहुतेक शनिवार होता. हे ऐकताच शुभम रानू समोर बघायला लागला आणि रानू शुभम समोर. अजिंक्य, एक काम कर, मला एक कंप्लीट रिपोर्ट हवी आहे. जितके पण मुलं गायब आहेत त्यांची जन्माची पूर्ण डिटेल्स मला हवी आहे. तारीख, वेळ, ठिकाण आणि सगळ्यात महत्त्वाचं वार. त्यांचा जन्म कुठल्या वारी झाला आहे ते. ओके सर. अजिंक्य पटकन शुभमने दिलेलं काम पूर्ण करण्याच्या मागे लागला. 2 दिवस लागले. अजिंक्यने खूप मेहनत केली
गायब झालेल्या सगळ्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना हवी ती माहिती घेतली आणि मग एक रिपोर्ट तयार केली. 25 जानेवारी 2019 शुक्रवार. पुढचा सोमवार जवळच होता, पण रानूला भेटलेल्या पत्रानंतर परत काहीच हालचाल दिसत नव्हती. सगळं शांत झालं होतं. असं वाटत होतं काहीतरी होणार आहे, पण नेमकं काय? शुभमने ती रिपोर्ट बघितली. रिपोर्टच्या हिशोबाने 24 पैकी फक्त 9 मुलं असे होते ज्यांचा जन्म शनिवारी झाला होता. हे बघून शुभमचा कॉन्फिडन्स खाली पडला. हातात आलेला एक सुगावा परत सुटला असं त्याला वाटत होतं. शुभम विचार करत होता की पुढे काय करावं. तेव्हाच त्याला काहीतरी सुचलं आणि तो अजिंक्यला बोलला, अजिंक्य, मी चूक केली. काय सर, काय झालं? शुभम विचार करत होता, सारखा बसून टेबलवर, पण ते टोचत होतं. तेव्हाच एकदम त्याने पेनची नोक तोडली आणि मग उठून बोलला, अजिंक्य, गेल्या 3 महिन्यात शनिवारी, आय रिपीट शनिवारी, जे लोकांना मेंटल हॉस्पिटलमधून, सुधारगृहातून आणि जेलमधून बैल किंवा सुट्टी मिळाली त्यांची लिस्ट हवी, पटकन. अजिंक्य, वेळ कमी आहे. हो सर. अजिंक्य आणि शुभम दोघं पण कामाला लागले. काम करत करत रात्र झाली. 2 वाजून गेले, पण शेवटी लिस्ट रेडी झाली. एकूण 8 लोक होते. शुभमने त्यांची पूर्ण डिटेल्स काढली. अजिंक्य प्रत्येकाबद्दल सांगत होता. सर, मंगेश पवार 17 नोव्हेंबर 2018 शनिवारी जेलमधून पेरोलवर बाहेर आला, पण सर पहिलं अपहरण झालं त्याआधीच त्याला परत जेलमध्ये टाकण्यात आलं आणि आता हा आपल्या काही कामाचा नाही. दुसरा अरुण मोरे 24 नोव्हेंबर 2019 शनिवारी जेलमधून कायमचा सुटला. सर, हा हाफ मर्डरच्या केसमध्ये आत गेला होता, आज सजा पूर्ण करून निघाला. सर, वाटत नाही की हा असं काय करू शकतो. शुभमने त्या 8 लोकांचे रेकॉर्ड्स हातात घेतले आणि पाहिले. अजिंक्य, यांच्यापैकी कोणी वाटत नाही. हो सर, पण एक आहे माझ्याकडे जो बहुतेक असू शकतो, अपूर्व रानाडे. सर, नावाने खूप नॉर्मल वाटतो आणि तसा माणूसही खूप नॉर्मल आहे. सर, 8 डिसेंबर 2018 शनिवारी हा सुधारगृहातून सुटला. सर, आजपासून 8 वर्ष आधी त्याला त्याच्या 6 वर्षाच्या मुलाच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये पुरण्यात आलं होतं. काही दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर तो वेड्यासारखा वागू लागला. असं म्हणतात की त्याला त्याचा मुलगा दिसायचा आणि तो जेलमध्ये सगळ्यांसोबत त्याच्या मुलासाठी भांडायचा. त्याचे असे लक्षण बघून त्याला सुधारगृहात टाकण्यात आलं. आता गेल्या महिन्यात त्याला सोडलं आहे. पण सर, महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याला सोडल्यापासून तो रेग्युलर तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये येत असतो, पण सुटल्यानंतर पासून तो एकटाच राहतो. तो ना कधी त्याच्या आईला भेटायला गेला ना त्याच्या बायकोला. का भेटायला का गेला नाही हा? आईला का भेटायला गेला ते माहीत नाही सर, पण तसं अपूर्ववर केस करणारी त्याची बायको होती. हे सगळं ऐकून शुभम विचारात पडला आणि तो मनातच बोलला, अपूर्व, सान्य. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या